तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता एक ज्येष्ठ नेते काँग्रेसचे आणि चव्हाण कुटुंबातून आलेला एक वंशज जो काँग्रेसची विचारधारा पुढे घेऊन जातोय, अशा स्वरूपात तुमच्याकडे बघितलं गेलं. काँग्रेसनं तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची धुराई दिली. तुमच्या घरात वडिलांना 2दा मुख्यमंत्री केलं. इतकंच नाही तर केंद्रात गृहमंत्री केलं. मग शंकररावांचा वारसदार हा पुढे मुख्यमंत्री होतो आणि मग तो भाजपमध्ये जातो. मुळात काय असं कमी पडलं की अशोक चव्हाणांना भाजपबरोबर जावं लागतं? काँग्रेसने असं काय दिलं नाही? हा जो प्रश्न उपस्थित होतो, त्या प्रश्नाला तुमचं काय उत्तर असेल? माझं उत्तर एवढंच आहे की ज्या पद्धतीने पक्षाला मला दिलं, माझ्या कुटुंबियांना दिलं, मी सुद्धा किंवा माझ्या कुटुंबाने सुद्धा पक्षाच्यासाठी खूप मेहनत केली आणि पक्षासाठी खूप त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट्स मी दिले. हे पक्षातल्या कोणालाही नाकारता येणार नाही. परंतु आजच्या बदललेल्या या परिस्थितीमध्ये पक्षामध्ये किंवा पक्षाची जी काही पूर्वतयारी किंवा एकंदरीत जी अवस्था आहे त्यातून काही फारसं चांगलं निष्पन्न होईल असं कोणी धाडसाने म्हणू शकत नाही. काही इथे ज्यावेळेस निवडणुकीसंदर्भात काही दिसत नाही तयारी, त्या अर्थी सर्वांना चिंता आहे ना. आज जेवढे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, प्रत्येकाला वाटतं आपलं भविष्य सुरक्षित राहावं, पुढची 5 वर्ष सत्तेमध्ये यावं, पुढच्या 5 वर्षामध्ये सत्ता आपली यावी असं प्रत्येकाला वाटतं. पण नुसतं वाटून कामाचं नाही. लोकांचं ओपिनियन तुम्हाला वाटतं की आपल्याला कॅच करायचं असेल तर लोकांचं काय मत आहे, जनमत काय आहे ह्याचा अंदाज घेऊनच पुढे गेलं पाहिजे. तसं काही इथे चित्र मला दिसत नाही आहे. आणि त्यामुळे मग आपण काय केलं पाहिजे? मग